ऑल ऑफ यू. सगळ्यांची सुंदर अशी घामाची अंघोळ झाली असेल. आज शेवटचा दिवस आहे. सगळ्यांनी 9 दिवस खूप सुंदर असा एन्जॉय केलाय आणि तोच एन्जॉय आपल्याला आयुष्यभर याच पद्धतीने करायचा आहे. प्रत्येक दिवस हा आपला चांगला आणि निरोगी जायचा असेल तर आपल्याला रोज सकाळी उठून स्वतःच्या शरीरासाठी 1 तास देणं तितकंच गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही 100% पास झालात तर आयुष्याच्या वारीमध्ये जगण्याच्या संधीमध्ये आपण 100% पास होऊ. कारण वेळ कोणाला आहे? सगळ्यांनाच वेळ आहे. असं सगळेजण म्हणतात मला वेळ नाहीये. सगळ्यांना वेळ आहे. कारण स्वतःसाठी तुम्ही 1 तास द्याल, तो वेळ तुमच्यासाठी असणार आहे. आणि तुम्हाला नसला, नाही असं होऊच शकत नाही. नसतो असं नसतंच. काढावा लागणार आहे आणि काढता काढता स्वतःला जगायला शिकणार आहेत तुम्ही. स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट बघाल. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, आपल्याला चांगलं वाटतं ना, तेव्हा बाय डिफॉल्ट आपण ती गोष्ट सातत्याने आणि वारंवार करत राहतो. त्यामुळं आदल्या दिवशी झोपतानाच हा विचार करा की मला कोणती बॅच करायची. 5ची करायची तर मी 5 वाजता उठणारच आहे. 4:30ला उठायला लागतं किंवा मे बी 4:45ला. 6ची करायची आहे तर मी 5:30ला उठणार आहे आणि 7:30ची करायची तर मी कमीत कमी 7 वाजता उठेल. कारण तो खूप वेळ आहे. 7 म्हणजे खूप लेट होते तसं. तर कमीत कमी 7 वाजता उठेल. कारण स्वतःच्या आरोग्यासाठी जर तुम्ही सूर्यास्ता म्हणजे सूर्य उगवायच्या अगोदर उठला आणि खूप सुंदर असं तुम्हाला ऑब्झर्वेशन केलं तर शरीरामधले चेंजेस आणि खूप छान असं वातावरण आपल्या बॉडीमध्ये हार्मोनियम्स पण तसेच क्रिएट होतात. पॉझिटिव्ह थिंकिंग चालू होते, निगेटिव्ह थिंकिंग निघून जाते. हे माझ्या बाबतीत घडले सगळ्या गोष्टी, त्यामुळे मी शेअर करते. माझा रिझल्ट सगळ्यांना माहिती आहे. रिझल्ट एवढाच आहे की मी टिकून आहे म्हणून माझा रिझल्ट टिकून आहे. रिझल्ट 30 किलो आला तरी तो टिकून ठेवणं आपल्या हातात आहे. कारण 30 किलो वजन कमी करणं जोक नाहीये. पण तो जोक झाला आणि तो टिकून ठेवण्यासाठी पण जोक नसतो. तो टिकून ठेवण्याचं काम पण मी करते. कारण स्वतःवरती काम करता करता इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यात इतका आनंद येतोय ना, की तो आनंद कोणी आयुष्यात पैसे देऊन पण विकत घेऊ शकत नाही. तो आनंद मी कमवते. त्यामुळे मी एवढी हॅपी आहे आणि इतरांना आरोग्य देण्यासाठी तत्पर आहे. वेळ काढून नाही तर वेळ आहे आणि वेळ सत्कारणी लावते. या गोष्टीचा मला आनंद आहे. कारण वेळ काढायला सगळ्यांकडेच असतो. आपण प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काढतो. आपण स्क्रीन टाइम चेक केला स्वतःचा तर खूप स्क्रीन टाइम आपण यूज करतो. आणि दुसऱ्यांना चॅटिंग, दुसऱ्याचे स्टेटस हे बघण्यामध्ये आपण वेळ घालवतो. त्याऐवजी आपण तोच वेळ आपल्या एक्सरसाइजला आणि शेवटी दिलेल्या मार्गदर्शनात दिला. बरेचसे सदस्य एक्सरसाइज करतात आणि लिव होऊन जातात. त्यांना माहिती पण नाहीये की नंतर काय होतं, काय घडतं आणि ह्याच्यातून आपल्याला काय घेण्यासारखं असतं. तर 100% शेवटपर्यंत टिकून राहायचंय आणि स्वतःवरती काम करायचंय. मरेपर्यंत वर्कआउट करायचंय. किती दिवस करायचंय? नवीन सदस्य असतील तर त्यांनी हा प्रश्न तर कधीच विचारू नका आपल्या वेलनेस कोचला, की मॅम हा वर्कआउट किती दिवस करायचंय आणि हा सकस आहार किती दिवस खायचाय. आपण जिवंत आहे तोपर्यंत अन्न आपण खाणारच आहोत. तसाच सकस आहार आहे तो पण आपल्याला मरेपर्यंत खायचा आहे. आपण जिवंत आहे तोपर्यंत आपण रोज उठणार आहोत, स्वतःसाठी वेळ देणार आहोत. तसाच वेळ आपल्याला एक्सरसाइज साठी द्यायचा आहे. आणि हे जर तुम्ही करत राहिला तर आजकाल जे होतंय ना, आज आज होता काल नव्हता, ते आपल्या बाबतीत तरी घडणार नाहीये. आणि तेवढ्यासाठीच आपण त्या शरीराला काहीतरी देतोय. त्याचा आनंद आपल्याला भेटणार आहे. तर थँक्यू सर, मला बोलण्याची संधी दिली. येस सर.